हॅलो 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 हॅलो. आज नालंदा बुद्ध विहार विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त उमरगाव येथे प्रबोधनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाचे प्रबोधनकार आहेत फैजान भाई ताज. यांना विनंती करतो की त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अगरबत्ती मेणबत्ती लावून नाही प्रज्वलित करतील अशी त्यांना विनंती करतो. फैजान भाई ताज. मी फैजान भाई ताजना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आपलं स्थान ग्रहण करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा, तसेच मान्य श्री श्यामकुमारजी बर्वे साहेब, रामटेक लोकसभा खासदार, त्याचबरोबर अजयजी राऊत, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर चंद्रशेखरजी राऊत, उपसरपंच उमरगाव, विशालजी तांबे, भूमी बिल्डर्स अँड इन्व्हेस्टर, सुरजजी शिंदे, सरपंच विहीरगाव, प्रीतमजी कापसे, समाजसेवक, बापूभाऊ गजबिये, समाजसेवक, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भीमरावजी गजबिये, रोशन भाऊ सोनटक्के, विकास भाऊ वासे, शशिकांत भाऊ मेश्राम, विपिन भाऊ ढोबळे, दासाभाऊ मोडकरे, दिनेशजी नितनवरे, हिरा भाऊ बनकर, सुखराम भाऊ गावंडे, या सगळ्यांचे आपण स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर सुप्रसिद्ध बौद्धगीत व भीमगीत गायक फैजान भाई ताज यांचे स्वागत आदर्श भीमशक्ती युवा मंडळ करेल अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतेच्या कल्याणाची मानवतेच्या कल्याण या ठिकाणी रामटेक लोकसभाचे खासदार मान्य श्री श्यामभाऊ बर्वे यांचे स्वागत नालंदा बौद्ध विहार कमिटी संपूर्ण कमिटी हे करतील. त्याचबरोबर अजय भाऊ राऊत यांचे सुद्धा स्वागत संपूर्ण कमिटी करायला मी त्यांना विनंती करतो. जोरदार झाले पाहिजे, आवाज नाही आला. जय भीम. दोन्ही हात वर करून जयंती निमित्त व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त जे दोन्ही कार्यक्रम आपण एकत्र करून मिळून केलेल्या त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले पण जयंती तिन्ही कार्यक्रम आपण सर्व एकत्र केलेला आहे. एक मी पण करून घे मग याच्यात महाराष्ट्र दिन पण आपण याच्यासोबत जोडून घेतला पाहिजे. सर्वांच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा. ज्याप्रमाणे नालंदा बौद्ध विहार कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भीमगीतांच्या आणि प्रबोधनाच्या, खरंच आज काळाची गरज आहे आणि आमच्या समाजाला प्रबोधनाची तर खूप गरज आहे. कारण आमच्या ज्या आई बहिणी इथं बसलेल्या आहे त्यांना सुद्धा माहीत नाही की आमच्या बाबासाहेबांनी आमच्याकरता काय काय केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी फक्त एका समाजाकरता नाही काय केलेलं आहे, संपूर्ण महिला पुरुष जो जन्माला जो बाळ येतो तो ज्या दिवशी जन्माला येतो आईच्या गर्भामध्ये येतो त्या दिवसापासून त्याला संविधानाच्या माध्यमातून अधिकार देण्याचं काम आमच्या बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि ही गोष्ट आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही जाती धर्मामध्ये त्याला वाटून ठेवलेलं आहे.
पण बाबासाहेब हे कोणत्या जातीसाठी नाही आहे, कोणत्या धर्मासाठी नाही आहे, तर ते विश्वासाठी आदर्श ठरलेले आहे. त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून त्या कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा पुतळा बसवलेला आहे आणि तिथं लिहिलेला आहे नॉलेज ऑफ सिम्बॉल. हा खूप मोठा आमच्या भारत देशाचा गर्व आहे की बाबासाहेब या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांनी सर्व आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी असू शकत नाही. म्हणून जेवढे बाबासाहेबाला आपण वाचू तेवढे आपण वाचू. म्हणून गरज आहे आज प्रबोधनाची. आता कार्यक्रम सुरू आहे ना, तर बाबासाहेब आपण 2 तास का 3 तासही बोललो तरी कमी पडणार आहे. एवढा इतिहास आणि एवढा भूगोल त्यांच्यावर मोठा आहे की आम्ही 2-3 तासामध्ये बाबासाहेबांना समजू शकत नाही. माझी सर्वांना विनंती राहील, ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिला होता, त्याचबरोबर आपण आज काळाची गरज आहे. शिका, संघटित व्हा, परंतु संविधान नक्की वाचा. कारण आज संविधानाची गरज वाचण्याची आपल्याला आहे. का आमचे अधिकार आम्हाला माहीत असायला पाहिजे की आमचे अधिकार काय आहे, तेव्हाच आम्हाला लढता येईल. विदाऊट संविधानाच्या माहितीशिवाय कुणीही लढू शकत नाही. आणि ह्या देशाला कोणता पक्ष, पद, नेता चालवत नाही, तर बाबासाहेबांचं संविधान चालवतं. ही आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. जय भीम, जय भीम. रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे सन्मान्य विद्यमान खासदार साहेब शामकुमारजी बर्वे, आमचे सगळे नालंदा बौद्ध विहार कमिटीचे सगळे सहकारी यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी उपस्थित झालात. आणि या कार्यक्रमाला सुद्धा आमच्या महिला भगिनी, सगळे पुरुष मंडळी या भागातून आजूबाजून या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचे पुन्हा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध जयंती आणि 1 मेच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो व पुन्हा एकदा आमचे नेते सन्माननीय शामकुमारजी बर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान. अजय भाऊ धन्यवाद. खूप कमी वेळात तुम्ही मुलाचं मार्गदर्शन केलं आहे. जय भीम. दोन्ही हात वरती करा. दोन्ही म्हणजे कसं आहे, थंड काम नाही पाहिजे. मी याव एकदम बाबासाहेबांचा बरं, मला कसं आहे, दोन्ही हात वरती करा. जय भीम, जय भीम, जय 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 भीम. मी बर्वे साहेबांचं अभिनंदन करतो. राहू दे. नाही 2 मिनिटं फक्त मार्गदर्शन करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि सर्व महापुरुषांना माझ्या तीव्र अभिवादन. आज ह्या उमरगावामध्ये नालंदा बौद्ध विहार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर आणि गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रामटेक लोकसभाचे खासदार माननीय बर्वे साहेब आणि राऊत साहेब, तांबे साहेब, वासे साहेब, भागेश्वर साहेब. ख्वाब सत्ता का सारे बहुजन को दिखाया. ख्वाब सत्ता का सारे बहुजन को दिखाया. मेरा संविधान
नसीहत दे रहा है। अरे यही तो संविधान का कमाल है, ये मुसलमान जय भीम कह रहा है। वो दे रहा है विजय स्मारक, दे रहा है विजय स्मारक, शूरता की गवाही। अंदर का किनारा रमा ही वो हीरा है, कोई शक ही नहीं, मगर मोतियों का पिटारा रमा। मगर मोतियों का पिटारा रमा। क्या बात है यार। देखिए दोस्तों, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इस समाज के भाइयों, कौम की आज दुनिया बसी, रमेश शब्दों की है वो कड़ी, रमेश शब्दों